आज आपण करणार आहे बोंबील बटाटा करणार आहे। त्याच्यासाठी बोंबील स्वच्छ करून घेतलेले, तर ते बघू आता कसे करणार आहे ते। इथं बोंबील घेतलेले, स्वच्छ करून घेतलेले, त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतले। एक मोठा बटाटा असा चिरून घेतलेला आहे। आता हे बोंबील स्वच्छ करण्यासाठी गरम पाणी आपण टाकून घेऊ। एक 10 मिनिटं हे झाकून ठेवू, म्हणजे छान भिजतील आणि त्याचं सगळं जे काही घाण असेल ते निघून जाईल। कांदा फ्राय करण्यासाठी तेल घेऊ। हे 2 कांदे घेतलेले बारीक चिरून। यातच टाकून घेऊ खोबरं। कांदा आणि खोबरं छान भाजून झाले। धना पावडर जर नसेल तर इथं 2 चमचे धने पण टाकून भाजून घ्यायचे। लसूण टाकते आता याच्यातच। अद्रक पण टाकून घेऊ। हे एकदा छान परतून घेऊ आणि मिक्सरला बारीक वाटून घेऊ। यातच टाकून घेऊ टोमॅटो। या वाटणातच टाकून घेऊ कोथिंबीर। मसाला आपला छान बारीक झालेला आहे वाटून। 2-3 चमचे असं तेल घ्यायचं आहे। बटाटा त्यात छान परतून घ्यायचा आपल्याला। बटाटा परतून झाल्यावर बोंबील टाकायचे। यातच टाकून घेऊ थोडीशी हळद, अगदी कमी टाकलेली। बटाटा आपला फ्राय होतोय तोपर्यंत बोंबील स्वच्छ धुवून घेऊ। गार पाण्याने पण हे 2दा धुवून घ्यायचे, म्हणजे याला माती घाण काय असेल ते निघून जाईल। बटाटा थोडा फ्राय झालेलाच आहे। आता आपण बोंबील टाकून घेऊ। छान असे बोंबील तळल्या गेलेले आहेत, मस्त झालेत क्रिस्पी। आता आपण हे काढून घेऊ। आपल्याला भाजी जेवढी करायची त्याप्रमाणे तेल घेऊ। तेलामध्ये आता मसाला टाकून घेऊ।
टाकून घेऊ मसाले. हळद, पाव चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट छोटे, काळा मसाला, 2 चमचे धना पावडर, 1 चमचा मटर मसाला आहे. हे मिक्स करून घेऊ छान मसाले. मसाल्यात टाकून घेऊ आता मीठ. आपला मसाला आणि मसाले टाकलेले छान परतून झालेले. आता यात आपण आमसूल भिजवलं होतं ते पाणी टाकून घेऊ थोडं, म्हणजे बोंबलाचा खाताना वास नाही येणार म्हणून. हे मिक्स करून घेऊ. भाजी आता आपल्याला घट्ट पातळ बघून थोडं गरम पाणी टाकून घेऊ. मसाला छान बारीक गॅसवर तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊ. एक 2 मिनटं झालेले आहेत. मसाला आपला छान शिजलेला आहे. आता आपण हे बोंबील आणि बटाटा आपण जो तळून घेतला आहे तो टाकून घेऊ. आता एक 5 मिनटं ही भाजी छान शिजवून घेऊ आपण. भाजी आपली छान झालेली आहे, मस्त झाली एकदम.